पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात शिक्षण घेत होती। अभ्यासात हुशार असलेल्या पायल चव्हाणच्या दुर्दैवी मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते। याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉल लगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल ही सायंकाळी गुरांना घास कापण्यासाठी गेली होती। यावेळी बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला। नातेवाईकांनी तातडीनं धाव घेत बिबट्याला पिटाळून लावलं, मात्र बिबट्याच्या हल्ल्यात पायल गंभीर जखमी झाली। तिला तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। या घटनेनंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त करत वन विभागावर रोष व्यक्त केलाय। परिसरात सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत जनावरांवर हल्ले होत आहेत। काही महिन्यांपूर्वी गुराखी मुलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, मात्र वन विभाग उपाययोजना करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। वन विभागानं पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पायल चव्हाण ही मविप्र महाविद्यालयात शिक्षण घेत होती। अभ्यासात हुशार असलेल्या पायल चव्हाणच्या दुर्दैवी मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते। तर या परिसरात अनेक वेळा बिबट्याचा मुक्त संचार दिसून आलाय। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी सातत्याने केली आहे, पण त्याकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केलं जात असल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली।